गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण कथा या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेतलात आणि त्याचबरोबर कथा या साहित्य प्रकाराचे काही महत्त्वाचे घटक सुद्धा अभ्यासलेत। आणि मग या महत्त्वाच्या घटकांमध्ये आपण कथानक, वातावरण निर्मिती, पात्रचित्रण आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे घटक म्हणजे संवाद असो, भाषाशैली असो, वातावरण निर्मिती असो, नाट्यमयता असो किंवा संघर्ष असो, यांसारखे महत्त्वाचे घटक आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यासलेत। आणि आत्ताच्या या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे कथेची महत्त्वाची वैशिष्ट्ये। विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये नेमके कोणते महत्त्वाचे वैशिष्ट्य असतात, कथा ही अधिक चांगल्या प्रकारे आकाराला का येत असते आणि कथा हा साहित्य प्रकार अधिकाधिक नावारूपास का आला, तर या कथेची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, म्हणजे कथा लेखनाची किंवा स्टोरी रायटिंगचे फीचर्स कोणकोणते आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत, ते मराठीतील कथेची वैशिष्ट्य आपण आजच्या या तासिकेला बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत आणि त्या वैशिष्ट्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण सुद्धा या तासिकेला आपण करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, कथेचं पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कथा मनोरंजन करते। मग कथा मनोरंजन करते म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला कथा या साहित्य प्रकाराचा परिचय ज्यावेळी मी आपणाला करून देत होतो त्यावेळी मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की कथा ही जेव्हा नावारूपास यायला लागली, कथा ही ज्यावेळी कथा साहित्य प्रकाराचा उदय झाला किंवा कथा या साहित्य प्रकाराचा हळूहळू विकास होत गेला, त्यावेळी कथेचा सुरुवातीला उद्देश किंवा हेतू हा एवढाच होता की कथेद्वारे लहान मुलांवर किंवा कथा ज्याला आपण ऐकवतो आहे त्याच्यावर काहीतरी संस्कार व्हावेत किंवा त्याला बोध दिला जावा किंवा एखादी शिकवण त्याला दिली जावी, यासाठी कथा सुरुवातीला सांगितली जायची। त्या कथेलाच आपण कहाणी, हकीकत किंवा गोष्ट असं सुद्धा म्हणत असो। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, त्याच प्रकारे नंतरच्या काळात ज्यावेळी कथा ही लिखित स्वरूपात स्थिरावली गेली त्यावेळी कथा ही खऱ्या अर्थानं नावारूपास आली आणि मग कथा ही त्यावेळी कथा सांगण्याचा किंवा कथा लिहिण्याचा उद्देश त्यावेळी वेगळा मानला जाऊ लागला। आणि महत्त्वाचं म्हणजे कथा ही करमणूक करण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी सुद्धा सांगितली जाऊ लागली। मग कथा मनोरंजन करते हे महत्त्वाचं वैशिष्ट्य यामुळे सुरुवातीलाच दिलेलं आहे की कथा ही बहुतेक वेळा मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी सांगितली जाते। कथा ही लोक आवडीने ऐकत असतात, लहान मुलं कथा ऐकता ऐकता झोपू जातात, तर त्याचसाठी कथा ही आपलं प्रत्येकाचं मनोरंजन करत असते। मग ते लहान बालकापासून असो की म्हाताऱ्या वृद्धांपर्यंत असो, कथा हा साहित्य प्रकार प्रत्येकाला आवडता असतो आणि प्रत्येकाला तो जवळचा वाटतो, आपुलकीचा वाटतो आणि त्याचमुळे कथा मनोरंजन करते हे अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य कथेचं आहे। आपल्या पुस्तकामध्ये त्याविषयी काय दिलेलं आहे हे आपण थोडक्यात बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी कथा ही विलक्षण मनोरंजक आहे, तिची खुमारीच मोठी न्यारी आहे। मराठीमध्ये सर्वात जास्त वाचला जाणारा कोणता प्रकार असेल तर तो म्हणजे कथा हा साहित्य प्रकार। गोष्ट हा साहित्य प्रकार, कथा हा साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये अधिकाधिक वाचला जातो आणि अनेक प्रसिद्ध अशा लेखकांचे कथासंग्रह सुद्धा मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध केले गेलेले आहेत आणि म्हणूनच कथा हा मनोरंजक किंवा वाचनीय असा प्रकार झालेला आहे। आणि मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार हा कथा आहेच। दिवाळी अंक असो किंवा मासिक असो, वार्षिकांक असो, यांमध्ये सुद्धा अनेक कथा दिल्या गेलेल्या असतात, कथा प्रकाशित झालेल्या असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचं असं पान एक दिलेलं असतं, ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच, म्हणजे कथेला मनोरंजकता हे एक वैशिष्ट्य असल्या कारणानेच कथेला दिवाळी अंकामध्ये एक विशिष्ट असे वेगवेगळे पानं दिलेले असतात, फक्त आणि फक्त कथा या साहित्य प्रकारासाठी ते राखून ठेवलेले असतात। त्याचबरोबर आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद हा मनमुराद लुटतात, तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच। आबालवृद्ध म्हणजे वृद्ध व्यक्ती असो, लहान मुलं असो किंवा किशोरावस्थेतले काही तरुण मुलं असो, प्रत्येकजण कथा हे आनंदानं वाचत असतो, ऐकत असतो किंवा कथा लिहिणारा वर्ग हा सुद्धा तरुण वर्ग सुद्धा असतो आणि त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे कथा मनोरंजन करते हे आहे, त्यामुळेच केवळ आणि केवळ हे घडू शकतं। मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधनं, उदाहरणार्थ TV असो, मोबाईल असो किंवा त्यानंतर कम्प्युटर, लॅपटॉप टॅबलेट यासारखे अनेक माध्यमं उपलब्ध आपल्याला झालेले आहेत। मनोरंजकतेसाठी TV वर सुद्धा वेगवेगळे उपक्रम लावले जातात
परंतु तरीसुद्धा कथेला वेगळं स्थान, वेगळा मान हा आजच्या काळात सुद्धा, या आधुनिक युगामध्ये सुद्धा दिला जातो. कारण कथा ही माणसाचं मनोरंजन करत असते, हे एकच महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि टी व्ही वगैरे हे खूप नंतर उदयास आलं, पण पहिला मान मात्र कथेलाच दिला गेला पाहिजे. कथा सर्वांनाच हवीविशी वाटते आणि याचं कारण तिच्या मनोरंजकतेतच दडलेलं आहे. मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्हाड झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलं ही त्यांच्या आईच्या, आजी आजोबांच्या मागे लागतात की आम्हाला गोष्ट सांगा. गोष्ट ऐकण्याचं एक वेड लहान मुलांना लागलेलं असतं. म्हणजे बाहेर जाऊन, बाहेर खेळून बागडून ही मुलं येतात. त्याचबरोबर त्यानंतर ही मुलं म्हणजे मोबाईल वापरतील किंवा आजच्या काळामध्ये टी व्हीवर वेगवेगळे कार्टून्स बघतील, वेगवेगळे कार्यक्रम बघतील. परंतु पुन्हा खेळून बागडून आल्यानंतर, टी व्ही बघून आल्यानंतर त्यांना हवी असते ती म्हणजे गोष्ट किंवा गाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे कथा हा साहित्य प्रकार उदयास आला आणि ज्या प्रकारे तो लहान मुलांना चांगला वाटतो, जवळचा वाटतो, त्याच्यात आवड निर्माण होते. कथा ऐकण्याचा, कथा वाचण्याचा जसा छंद प्रत्येकाला दडलेला असतो, तसाच तो तरुण व्यक्तींनासुद्धा किंवा आबालवृद्धांनासुद्धा हा छंद दडलेला असतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कथा ही मनोरंजन करते. आणि म्हणूनच कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की कथा ही आपलं मनोरंजन करते. म्हणजे मनोरंजकता हे कथेचं अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. यानंतर कथेचं पुढचं वैशिष्ट्य महत्त्वाचं आपण बघणार आहोत, ते म्हणजे कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते हे तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याआधी कथेमुळे सुसंस्कार होतात. विद्यार्थी मित्रांनो, कथा ही शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठी असतेच. हे आपण सुरुवातीला कथेचे काही उद्दिष्ट किंवा कथा या साहित्य प्रकाराच्या परिचयाच्या वेळी बघितलं. परंतु खऱ्या अर्थानं कथेचं हे वैशिष्ट्यच आहे की कथेमुळे माणसाच्या मनावर संस्कार होत असतात. लहान मुलांना कथा सांगण्याचा महत्त्वाचा मुळात उद्देशच हा असतो की त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार केले जावेत. चांगली शिकवण त्यांना लहानपणापासूनच लागली पाहिजे. आणि म्हणूनच कथेमुळे सुसंस्कार होतात, हे सुद्धा कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या पुस्तकात याविषयी काय दिलेलं आहे ते आपण आता बघूया की मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची ही जबरदस्त ताकद ही कथेमध्ये असते. म्हणजे मनोरंजकता ही कथेमध्ये असतेच असते, परंतु त्याचबरोबर संस्कार करण्याची एक विशिष्ट अशी ताकदसुद्धा कथेमध्ये असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवता येतात. विद्यार्थी मित्रांनो, लहानपणी किंवा इयत्ता 5वी-6वीमध्ये आपल्याला मूल्य शिक्षण हा विषयसुद्धा होता. मग मूल्य शिक्षणाद्वारे आपल्यामध्ये काही विशिष्ट विचार बिंबवले जायचे, आपल्या मनावर त्याचे संस्कार केले जायचे, विविध मूल्यांचे संस्कार आपल्यावर व्हायचे. त्याचप्रकारे कथा या साहित्य प्रकाराद्वारे सुद्धा वेगवेगळे संस्कार आपल्यावर केले गेलेले असतात. वेगवेगळ्या संस्कार करण्याचं काम कथा हा साहित्य प्रकार करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, कथेद्वारे आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळत असते, बोध मिळत असतो किंवा ज्ञानसुद्धा आपल्याला कथेमुळे मिळत असतं. मानवता, सत्य, ममता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मूल्य शिक्षण हा वेगळा विषय आपल्याला दिला गेलेला होता, तो केवळ आणि केवळ माणसाच्या मनावर संस्कार करण्यासाठी. परंतु कथा हा एकच साहित्य प्रकार असा आहे की त्याद्वारे आपल्यावर हे वेगवेगळे मूल्य बिंबवले जातात किंवा या मूल्यांचं शिक्षण आपल्याला या कथा या साहित्य प्रकाराद्वारे केलं जातं. मग ते कथाद्वारे प्रेरणा, स्फूर्ती, बोध किंवा ज्ञान आपल्याला दिलं जातंच. त्याचबरोबर जे मूल्य आपल्यावर बिंबवले जातात ते म्हणजे मानवता. माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, ही माणुसकी आपल्याला कथा या साहित्य प्रकारातून शिकवली जाते. त्याचबरोबर सत्य, खरं बोलावं. म्हणजे आपल्याला लहानपणी एखादी कथा असायची आणि त्याद्वारे आपल्याला त्या कथेतून एक तात्पर्य खाली दिलेलं असायचं की नेहमी सत्य बोलावं. त्याचप्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सत्य हे मूल्य आपल्यावर लहानपणापासून बिंबवलं गेलं, ते केवळ कथा या साहित्य प्रकारामुळेच. त्याचबरोबर समता असो, न्याय असो, स्वातंत्र्य असो, बंधुभाव असो, औदार्य, धैर्य, आपल्यामध्ये धाडस निर्माण व्हायला हवं, करेज यायला हवं, साहस निर्माण व्हायला हवं, आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. आणि ते होण्यासाठी कथा हे साहित्य प्रकार आपल्यावर हे संस्कार करत असतं. त्याचप्रकारे श्रमनिष्ठा असो, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचे संस्कार आपल्यावर केले जातात, ते केवळ आणि केवळ कथा या साहित्य प्रकाराद्वारे. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात आपल्याला जागोजागी आढळत असतात.
मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे आपल्याला कथेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आढळतात. म्हणजे कथेमध्ये जे वेगवेगळे असे पात्र दिले गेलेले असतात, वेगवेगळे पात्रांमध्ये त्यांच्या मनात कोणकोणते विचार आहेत, ते कोणत्या विचारांच्या आधारावर त्यांचं जीवन जगत आहेत हे कथेद्वारे आपल्याला दाखवलं जातं. त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी कोणती आहे. आपण कथेच्या घटकांमध्ये सुद्धा हे बघितलं की चित्रणामध्ये नेमकं काय येतं, तर ते पात्र त्या म्हणजे जीवनाकडे कसं बघत आहे, जीवनाकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, किंवा कोणते विचार तो त्या पात्राद्वारे आपल्यावर सांगण्याचा प्रयत्न यामधून केला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच पद्धतीनं आदर्श व्यक्तिमत्वे सुद्धा कथा वाङ्मयात आपल्याला जागोजागी आढळून येत असतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर आपल्याला ठसवता येतं. म्हणजे एखादी सामान्य व्यक्ती असेल, सर्वसाधारण व्यक्ती असेल, परंतु ही सर्वसाधारण व्यक्ती अधिकाधिक त्याच्या आयुष्यामध्ये यश कसं मिळवू शकते, ती यशाचं उंच शिखर कसं गाठू शकते, याचं एक उत्तम उदाहरण किंवा याची काही उदाहरणं आपल्याला दिली गेलेली असतात ती कथा या साहित्य प्रकारामध्ये. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, कथेमुळे आपल्यावर सुसंस्कार होत असतात हे महत्त्वाचं वैशिष्ट्य कथेचं या ठिकाणी दिलं आहे. आणि सामान्य माणूस ज्याप्रमाणे मोठा होऊ शकतो हे बोधकथेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवलं जातं. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेयसुद्धा दिले गेलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, या पात्रांमध्ये जे वेगवेगळे चांगले गुण असतात, सद्गुण असतात, त्याच्या माध्यमातूनच ते गुण वाचकांच्या मनामध्ये सुद्धा त्यांनी आत्मसात करावेत, वाचकांमध्ये यावेत, यासाठीच कथा ही आपल्याला सांगितली गेली असते, यासाठीच कथा ही आपल्यासमोर मांडलेली असते आणि त्याद्वारे ती शिकवणच आपल्यावर थोडक्यात करण्याचा प्रयत्न याद्वारे केला गेलेला असतो. आणि म्हणूनच कथेमुळे संस्कार होतात. मग हे संस्कार कसे होतात? सुसंस्कार होतात, चांगले संस्कार आपल्यावर होत असतात. हे अगदी खरं आहे आणि म्हणूनच कथेचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कथेमधून सुसंस्कार होतात. त्याचबरोबर महत्त्वाचं आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचकांची उत्कंठा वाढवत असते. विद्यार्थी मित्रांनो, कथा आपण वाचत असतो, कथा आपल्याला आवडीचा प्रकार आहे, कथेमध्ये आपल्याला रस असतो, कथा वाचनामध्ये रस असतो, कथा ऐकण्यामध्ये रस असतो, कथाकथन करण्यामध्ये काहींना आवड असते. आणि त्याच पद्धतीनं ही कथा वाचल्यानंतर त्या वाचकांची उत्कंठा वाढवण्याचं काम कथा करत असते. की कथेचा एखादा छोटा भाग आपण वाचला की त्यानंतर आपल्याला वाटायला लागतं की पुढे काय असेल, या कथेमध्ये पुढे काय घडलं असेल, ही आपली उत्कंठा, आपली भूक वाढवण्याचं काम कथा करत असते. मग आपल्याला ती कथा पूर्ण वाचावीशी वाटते आणि म्हणूनच कथा हा साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये अधिक वाचला गेलेला आहे आणि अधिकाधिक लिहिला सुद्धा गेलेला आहे. तो केवळ आणि केवळ वाचकांची उत्कंठा वाढवणारा प्रकार असल्या कारणानं. मग विद्यार्थी मित्रांनो, कथा वाचताना अनेकदा जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तेच आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की कथा वाचत असताना अनेकदा पुढे काय होणार हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो, अशी उत्सुकता आपल्याला लागून असते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी झालेली असते, एक प्रकारची जिज्ञासा, आता काय होणार, आता काय झालं असेल, पुढे काय होणार असेल या कथेमध्ये, नेमकं हे व्हायला हवं या कथेमध्ये, अशा पद्धतीचं पात्रचित्रण कदाचित यामध्ये केलं गेलं असेल असा तर्कसुद्धा आपण लावत असतो, अशी कल्पना आपण करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कारण कथानक हा वाचकाला खिळवून ठेवणारं या कथेचं असतं. म्हणजे कथेचं कथानक जे असतं, कथानक हा कथेचा महत्त्वाचा घटक आहे हे आपण बघितलंच. त्याच पद्धतीनं कथेचं जे कथानक असतं ते वाचकाला खिळवून ठेवणारं असतं. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशी या कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. म्हणजे कथानकामध्ये एक पात्र आणि प्रसंग यांची सरमिसळ अशा पद्धतीची गेलेली असते की आपोआपच वाचक त्यामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन गेलेला असतो. पूर्ण त्याचं म्हणजे तो समरसून ती कथा वाचत असतो. त्यामुळे वाचक हा त्यामध्ये एकदम तल्लीन झालेला असतो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होत असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, कथा ही उत्कंठावर्धक का झालेली असते, तर वर्तमानातून पुन्हा भूतकाळात कसं जाता येतं किंवा भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात कसं स्थिरावलं गेलं पाहिजे आपण, या पद्धतीनं ही कथा आपल्याला सांगितली गेली असते. आणि कथेमध्ये आपोआप फ्लॅशबॅक होतो. एखादी सिरियल ज्या पद्धतीनं आपण बघत असतो त्या सिरियलमध्ये अचानक काही गोष्टी, म्हणजे एखादी सिरियल आपण बघत आहोत, एखादं नाटक आपण बघत आहोत आणि ते नाटक बघताना अचानक काही फ्लॅशबॅक म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना आपल्याला दाखवल्या जातात की यावेळी असं घडलं होतं, त्यावेळी तू असं म्हटला होता आणि म्हणूनच आज मी अशा पद्धतीनं वागत आहे.
थोडक्यात जे त्या सिरियलमध्ये नाटकामध्ये दाखवलं जातं तेच कथेमध्ये असतं आणि कथेमध्ये हा फ्लॅशबॅक त्या ठिकाणी दाखवला गेलेला असतो की भूतकाळात घडलेली घटना एखादी अचानक आपल्याला दाखवली जाते आणि पुन्हा वर्तमान काळातून पुन्हा भूतकाळात, त्याचबरोबर भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात आणण्याचं काम कथा हा साहित्य प्रकार करत असतो आणि त्याचद्वारे कथा ही वाचकांची उत्कंठासुद्धा वाढवण्याचं थोडक्यात काम करत असते आणि एक प्रकारचं कौशल्यच कथा या साहित्य प्रकारामध्ये ते दडलेलं असतं। त्याचबरोबर या दृष्टीनं पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचाया असा या ठिकाणी तुम्हाला उपदेश याद्वारे केला गेलेला आहे। आपल्याला पुढे वपू काळेंची शोध ही कथा या ठिकाणी बघायची आहेच आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित असा शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कथेद्वारे आपल्याला हेच सांगितलं गेलेलं असतं की त्यामध्ये नाट्यमयता कशी दाखवली गेलेली आहे, त्यामध्ये कशी वातावरण निर्मिती केली गेलेली आहे आणि त्याद्वारे वाचकांची उत्कंठा कशी वाढवली जाते हे थोडक्यात कथेमध्ये विद्यार्थी मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न हा केला गेलेला असतो आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो कथा ही वाचकांची उत्कंठा वाढवत असते। त्याचबरोबर कथेचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कथा ही एककेंद्री असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एका गोष्टीला धरून चालणारी ही कथा असते, कथा ही एककेंद्री असते। त्याचं स्पष्टीकरण आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे ते आपण बघूया। अनुभवाचे रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे एककेंद्री कथा असते, परंतु याच्यात कशाचं एककेंद्रित्व असतं तर अनुभवांचं आणि रचनेचं एककेंद्रित्व हे कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। कादंबरी व नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते। म्हणजे कादंबरी असो, नॉव्हेल असो किंवा ड्रामा असो, नाटक असो, हे साहित्य प्रकार कसे असतात तर ते बहुकेंद्री असतात, त्यामध्ये बहुकेंद्रीपणा दाखवलेला असतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, कथेची जी रचना असते ती एककेंद्री स्वरूपाची असते किंवा कथेमध्ये जे अनुभव दाखवलेले असतात ते सुद्धा एककेंद्री असतात। कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असतं, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप हे स्फुट असते। विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये जे काही दिलं गेलेलं असतं ते प्रत्येक गोष्ट, कथेतील प्रसंग, पात्र, वातावरण हे मर्यादित स्वरूपाचं असतं किंवा स्थळ, काळ हे सुद्धा त्या ठिकाणचा फक्त त्या ठिकाणी उल्लेख केला गेलेला असतो। म्हणजे कादंबरी प्रमाणे कथा ही ओघवती नसते, पाल्हाळीकपणा त्यात नसतो, तर काही महत्त्वाच्या गोष्टींचाच उल्लेख हा कथामध्ये केलेला असतो। कथेमध्ये काही महत्त्वाच्याच घटना त्या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या असतात, एखादी विशिष्ट घटना त्या ठिकाणी घेतलेली असते किंवा काही विशिष्ट असे पात्र त्या ठिकाणी घेतले गेलेले असतात, मर्यादित स्वरूप त्याचं असतं, एखाद्या प्रसंगांचं सुद्धा मर्यादित स्वरूप असतं आणि त्यावर आधारित ही कथा एककेंद्री स्वरूपाची असते, त्याला पाल्हाळीपणा बिलकुलही आलेला नसतो। ज्याप्रमाणे ड्रामा आणि नॉव्हेल म्हणजे नाटक आणि कादंबरी या प्रकारामध्ये बहुकेंद्रित्व असतं, त्या प्रकारचं बहुकेंद्रित्व हे कथेमध्ये नसतं, तर कथा ही एककेंद्री असते आणि म्हणून कथा एककेंद्री असते। एककेंद्रित्व हे कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं कथेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कथा ही भूतकाळात लिहिली जाते। कथा ही भूतकाळात लिहिली जाते, ती आधी लिहिली गेलेली असते आणि नंतर ती वाचकांसमोर आलेली असते। आणि यामध्ये काय स्पष्टीकरण आपल्याला दिलं आहे की सर्वसाधारणपणे कथा ही भूतकाळात लिहिली जाते, कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचं निवेदन आलेलं असतं। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे बघत आहोत की घटना किंवा प्रसंगांचं चित्रण हे कथेमध्ये केलं गेलेलं असतं, त्यामध्ये पात्र हे सुद्धा कोणत्याही काळातील असू शकतात, स्थळ काळ वेगवेगळं असतं, वातावरण निर्मिती ही कोणतीही त्यामध्ये केली गेलेली असते, मग ती राजकीय असो, सामाजिक असो किंवा कोणत्याही स्वरूपातील वातावरण निर्मिती त्यामध्ये केली गेलेली असते आणि म्हणूनच कथा ही भूतकाळात लिहिली गेलेली असते आणि घडलेल्या घटनांचं, प्रसंगांचं निवेदन कथामध्ये केलेलं असतं। उदाहरणार्थ कसं विद्यार्थी मित्रांनो, एखादी गोष्ट आपण ज्यावेळी ऐकतो किंवा लहान मुलांना आपण गोष्ट सांगत असतो त्यावेळी आपण गोष्ट सांगताना कसं म्हणतो की एक होतं गाव किंवा एक होता राजवाडा किंवा एक होतं आटपाट नगर, मग त्या नगरामध्ये राहत होता एक राजा, या पद्धतीनं ही कथा सांगितली गेलेली आहे। म्हणजे राहत होती, एक होते गाव, एक होता राजवाडा, एक होतं आटपाट नगर, त्यात एक होता राजा, म्हणजे ही कथा थोडक्यात भूतकाळात घडलेली आहे। भूतकाळात घडलेल्या घटनांचं कथेमध्ये वर्णन केलेलं असतं। ज्याप्रमाणे इतिहासाची व्याख्या करत असताना आपण म्हणतो, इतिहास या शब्दाची किंवा या विषयाची व्याख्या ज्यावेळी आपण करतो, इतिहास या शब्दाची संकल्पना स्पष्ट करायची झाली तर आपण म्हणतो की इतिहास म्हणजे काय तर घडलेल्या, भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय।
तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच प्रकारे कथा ही सुद्धा भूतकाळात घडलेली असते, इतिहासात घडलेली असते आणि भूतकाळात घडलेल्या घटनांची किंवा प्रसंगांची मांडणी ही कथेमध्ये केली गेलेली असते. भूतकाळात घडलेल्या प्रसंगांचं वर्णन, प्रसंगांचं निवेदन हे कथेमध्ये केलेलं असतं, कथा या साहित्य प्रकारामध्ये केलं गेलेलं असतं. आणि म्हणूनच एक होतं गाव किंवा तिथे एक दानशूर माणूस राहायचा, अशी ही वाक्यरचना जी आहे ती सर्वसाधारणपणे कथेमध्ये आलेली आपल्याला आढळून येते. कथेमध्ये एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचं वर्णन असतं. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली ही वापरली गेलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये या ज्या काही विशिष्ट घटना वापरल्या गेलेल्या असतात, विशिष्ट वाक्य वापरले गेलेले असतात, ते केवळ आणि केवळ भूतकाळात घडलेले असतात. आधी घडून गेलेल्या घटनांचं निवेदन किंवा वर्णन किंवा चित्रण हे कथेमध्ये केलं गेलेलं असतं. त्यामुळे कथा ही भूतकाळात लिहिली जाते, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य कथेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं आणि पुढचं वैशिष्ट्य म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पात्रचित्रण हा घटक ज्यावेळी आपण अभ्यासला त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं की जीवनाचा वेध घेणारी कथा असते. म्हणजे जी पात्र कथेमध्ये दिलेली असतात ते पात्रांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, त्यावर आधारित कथा ही घडत जात असते, कथा ही लिहिली जाते किंवा कथा वाचली जात असते. कथा ही त्या पद्धतीनं हळूहळू विकसित होत जाते. संपूर्ण जीवनाचा वेध या कथेमध्ये घेतलेला असतो. आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, कथा ही मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. म्हणजे विविध पात्रांच्या माध्यमातून जीवनाचा दृष्टिकोन हा बघितला जातो. त्याचा अर्थच तो आहे की मानवी जीवनाचा दृष्टिकोन काय आहे तो थोडक्यात कथेमधून आपल्याला दाखवला गेलेला असतो. आणि म्हणूनच मानवी जीवनाचा थेटपणे यामध्ये वेध घेतला असतो. ते जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी कथा ही असते, ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो वा गावातला लोकसेवक असो, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा धांडोळा घालण्याची ताकद ही कथेमध्ये असते. कथेला एकही जीवनविषयक वर्ज नाही. बालपणी काउचिओच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचं हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कथेमध्ये जे पात्र येतात ते पात्र कोणत्याही स्वरूपातील असू शकतात आणि कोणत्याही पात्राला कोणत्याही कथेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्थान दिलं गेलेलं असतं. मी मागच्या तासिकेमध्ये सुद्धा तुम्हाला पात्रचित्रण या घटकामध्ये सांगितलं की एखादं पात्र हे गौण असू शकतं, एखादं पात्र हे मुख्य पात्र त्यामध्ये असू शकतं आणि त्यामुळे पात्रांना वेगवेगळं महत्त्व कथेमध्ये दिलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच पद्धतीनं मग तो राजा असो, राणी असो किंवा तो रंक असो, रावण असो, गरीब व्यक्ती असो, श्रीमंत असो, ती नर्स असो, तो टॅक्सी ड्रायव्हर असो, म्हणजे कथेतील कोणतंही पात्र असो, त्या प्रत्येक पात्राचा मानवी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, मानवी जीवनाकडे बघण्याचा त्याचा वेध कोणता आहे तो त्या कथेमध्ये त्या ठिकाणी दाखवलेला असतो किंवा त्याचं निवेदन त्या स्वरूपात त्या ठिकाणी केलं गेलेलं असतं. आणि आयुष्यात जीवनाचं वेध घेण्याचं हे वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारचं खासियत त्या कथेमध्ये असते. आणि म्हणूनच कथेच्या माध्यमातून जीवनाचा, मानवी जीवनाचा वेध घेतला जातो, हे कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर कथेचं शेवटचं वैशिष्ट्य आपण आता बघणार आहोत ते म्हणजे श्रवणीयतेमुळे कथेचं सादरीकरण आपल्याला करता येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, कथा ही आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. सुरुवातीला आपण बघितलं की सुरुवातीला कथेचा जन्म ज्यावेळी झाला, कथा बीज ज्यावेळी अंकुरलं गेलं किंवा बीज ज्यावेळी पेरलं गेलं त्यावेळी विद्यार्थी मित्रांनो, कथा ही सुरुवातीला मौखिक स्वरूपात होती आणि मौखिक स्वरूपातील कथेची ही परंपरा हळूहळू विकसित होत गेली आणि मग नंतरच्या काळात तिला लिखित असं स्वरूप प्राप्त झालं. आणि भारतामध्ये ही परंपरा होतीच, परंतु इतर ठिकाणी सुद्धा कथेची परंपरा ही सुरुवातीला मौखिक स्वरूपातील होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, मौखिक स्वरूपातील कथा म्हणजे ही कुणाला तरी सांगितली जात होती आणि सांगितली जात होती याचा अर्थ कथा ही ऐकली जात होती. म्हणून श्रवण करणे हे कथेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि श्रवणीयतेमुळे कथेचं सादरीकरण आपल्याला करता येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ती कथा ऐकत गेलो, एखादी गोष्ट आपण ऐकत जातो, बघत जातो, त्यावेळी आपोआप ते आपल्या मनावर त्याचे संस्कार बिंबवले जातात आणि ही कथा आपण ऐकत असतो त्यावेळी आपोआप ती कथा आपल्याला अवगत होत जाते आणि थोडे विचार आपण आपल्या जीवनामध्ये ते घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. आणि या श्रवणीयतेमुळे आपल्याला सुद्धा हळूहळू आपोआपच गोष्टी सांगण्याची सवय होत जाते.
ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट ऐकतो, ती एखादी गोष्ट 2-3 वेळेस ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा तीच गोष्ट, लहान मूल जरी असलं तरी लहान बालकाला सुद्धा आपण कथा प्रत्येक वेळी ऐकवत असतो आणि पुढच्या वेळी आपण त्याला म्हणतो की आता तीच गोष्ट तू मला सांग. मग तो त्याच्या स्वरूपात ती कथा सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हळूहळू हा प्रकार का विकसित होत जातो, तर श्रवणीयतेमुळे. म्हणजे तो लहान बालक ती कथा ऐकतो आणि ही कथा ऐकल्यानंतर त्याच्या मनावरती बिंबवली जाते, ते संस्कार त्याच्या मनावर केले जातात आणि हळूहळू आपोआप तो त्याच्या पद्धतीनं ती कथा पुढे पुढे सांगत जातो आणि ही कथा हळूहळू विस्तारत जाते. हा कथेचा साहित्य प्रकार हळूहळू विकसित होत जातो आणि म्हणूनच श्रवणीयतेमुळे कथेचं सादरीकरण सुद्धा आपल्याला करता येत असतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं पुस्तकामध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर सादरीकरण म्हणजे सादर केलं जाणं, सांगणं किंवा कथन करणं, निवेदन करणं. कथा ही सादर केलीच जाते आणि कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. म्हणजे लहान मुलंसुद्धा बालसंमेलनामध्ये कथा सांगत असतात, कथाकथन करत असतात. नाटके, कादंबरे, निबंध वा लेखसंग्रह यांचं कथन फारसं होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखादा निबंध आहे, एखादं नाटक आहे किंवा कादंबरी आहे, याचं प्रत्येक वेळी कथन हे केलं जात नाही. फारसं कथाकथन त्याचं होत नाही. एखादी कादंबरी आहे आणि ती पूर्णपणे आपल्याला सांगून म्हणजे आपल्याला ती ऐकवली जाते असं होत नाही. परंतु कथा हा साहित्य प्रकार, या साहित्य प्रकारामध्ये श्रवणीयतेला विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक विविध कार्यक्रमांमध्ये, बालसंमेलनांमध्ये किंवा हे नित्यनेमानं घडत असतं. त्याप्रकारे नाटक किंवा इतर साहित्य प्रकारांचं नसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आजही होत आहे आणि उद्याही होत राहील. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, कथेचं जे काही सादरीकरण आहे ते श्रवणीयतेमुळे अधिकाधिक विकसित होत असतं. आणि श्रवणीयतेमुळे या कथेचं सादरीकरण करण्याला आपल्याला सोपं जात असतं. आपण ती कथा जसं ऐकत जातो, ऐकत गेल्यानंतर आपोआप ती आपल्या मनावर बिंबवली जाते ऐकल्यानंतर श्रवणीयतेमुळे आणि हळूहळू आपल्याला ती कथा सांगता येऊ लागते आणि ती कथा तशीच पुढे जात राहते. कथा हा साहित्य प्रकार अशाच प्रकारे विकसित होत राहतो विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचमुळे श्रवणीयतेमुळे कथेचं सादरीकरण करता येतं. हे कथेचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कथा ही भूतकाळात सांगितली जात होती. म्हणजे प्राचीन काळामध्ये कथा या साहित्य प्रकाराला विशेष महत्त्व होतं. वर्तमान काळामध्ये सुद्धा कथेला वेगळं महत्त्व आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की कथा ही मनोरंजन करत असते. परंतु या आधुनिक काळामध्ये मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध आहेत. तरीसुद्धा आत्तासुद्धा कथेला तितकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. वर्तमान काळात सुद्धा कथा हा साहित्य प्रकार तितकाच नावाजलेला आहे आणि विकसित झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, भविष्य काळामध्ये सुद्धा कथेला तितकंच महत्त्व निश्चितच दिलं जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कथेची ही जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आपण आत्ता बघितली, ही सर्व वैशिष्ट्ये आपण प्रत्येकानं समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि ही सर्व वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की कथेचे घटक आणि कथेचे वैशिष्ट्य हे सर्व तुम्हाला समजलेलंच असेल. मागच्या तासिकेमध्ये आपण कथेचे घटक समजून घेतलेत आणि या तासिकेमध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये समजून घेतलीत. आणि ही सर्व वैशिष्ट्य आणि घटक आपल्या लक्षात आल्यानंतर कथा या साहित्य प्रकाराचा परिचय आणि कथा हा साहित्य प्रकार पूर्णपणे आपल्याला स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण जाता जाता एक सुविचार या ठिकाणी बघणार आहोत. आजचा सुविचार आहे, चांगल्या दिवसाची किंमत वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय कळत नाही. चांगल्या दिवसाची किंमत ही वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कळत नाही. त्यामुळे कठीण काळ आपल्यावर येत असतो, कठीण परिस्थिती आपल्यावर येत असते. परंतु या परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. निश्चितच चांगले दिवस हे आपल्याला येणार आहेत. कारण चांगल्या दिवसांची किंमत ही वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे वाईट दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येत असतात. या वाईट दिवसांना प्रत्येकानं सामोरं जायला शिका, लढा द्यायला शिका. आपोआपच आपल्याला चांगले दिवस हे निश्चित प्रत्येकाला येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास प्रत्येकानं करत राहा. आपल्याला यश हे निश्चितच मिळणार आहे. मी वारंवार प्रत्येक तासिकेला तुम्हाला कोणत्याही सुविचाराद्वारे हाच विचार सांगत राहतो, हीच शिकवण देत राहतो. कारण आपण आपल्या अभ्यासाला चांगल्या पद्धतीनं प्रत्येकानं सुरुवात केलीच पाहिजे. अजूनही सुरुवात केली नसेल तर आत्ता अभ्यासाला सुरुवात करा. निश्चितच यश हे आपल्याच हातात आहे विद्यार्थी मित्रांनो.
चला तर पुढच्या तासिकेला आपण कथेचं सादरीकरण कसं करतात ते बघणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो.